राघव चड्डा संसदेमध्ये असे मुद्दे मांडत असतो की बाकीच्या नेते मंडळीला विचारही करता येत नाही. मग तो गरीब, शेतकरी किंवा मिडल क्लासचा माणूस का असेना, या सर्वांसाठी संसदेमध्ये आवाज उठवणारा एकमेव नेता म्हणजे राघव चड्डा. आता त्यांनी संसदेमध्ये मुद्दा उठवलाय सिम कार्ड कंपनीच्या विरोधात. आपल्या देशातला प्रत्येक व्यक्ती दर महिन्याला 300 ते 350 रुपयाचा रिचार्ज करतो आणि रिचार्ज संपल्यानंतर टेलिकॉम कंपनी आउटगोईंग सोबत इनकमिंग कॉल सुद्धा बंद करतात. आणि हाच प्रश्न राघव चड्डाने उठवला. आउटगोईंग कॉल बंद करणं हे आम्हाला कळतं, पण इनकमिंग कॉल बंद करणं हे कोणत्याही कंपनीला हक्क नसला पाहिजे. मोबाईल माझं, सिम कार्ड माझं आणि मी त्या सिम कार्डला रिचार्ज मारलेले पैसेही माझे. तर मग हे कोण कसं काय डिसाईड करू शकतं की याला सेवा द्यायची की नाही? काय वाटतं मित्र तुम्हाला? हा जो प्रश्न राघव चड्डाने संसदेमध्ये मांडला योग्य आहे की अयोग्य? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.